चला तर मंडळी, आज आपण अप्पे पॅनमध्ये हिरवे मटार म्हणजेच ओले वाटाणे घालून खूपच वेगळ्या पद्धतीने आगळ्या वेगळ्या चवीची पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय। मोठेच काय लहान मुलांना सुद्धा ही रेसिपी आवडणारी आहे। तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, माझी खात्री आहे तुम्हालाही आवडेलच। ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। 1 वाटी ओले मटार हिरवे वाटाणे घ्यायचे, ते मिक्सरच्या भांड्यात घालायचे। सारख्याच वाटीनी 1 वाटी बारीक रवा घेतलाय, बारीक किंवा जाडा कोणताही तुम्ही घेऊ शकता। यानंतर सारख्याच वाटीनी अर्धी वाटी दही, मूठभर कोथिंबीर घालायची, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या। आता लहान मुलांना तुम्हाला द्यायचं असेल तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी करू शकता। 1 आल्याचा तुकडा, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। पाणी सुरुवातीला कमी घालायचं, झाकण लावून याची जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची। हे बघा या पद्धतीने। आता हे बॅटर आहे ते एका मिक्सिंग बाउलमध्ये सगळं काढून घ्यायचं। या पद्धतीचं आपल्याला घट्ट बॅटर पाहिजे। यानंतर इथे मी 1 गाजर आहे लहान, तो किसून घेतलाय, 1 बारीक चिरलेला कांदा, यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आपण वाटणात सुद्धा घातली आहे, त्यामुळे अशी सुद्धा घातली तरी याची चव छानच लागते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता याला मस्त चांगला फ्लेवर येण्यासाठी आपण याला फोडणी देणार आहोत। तर 2 चमचे कडकडीत तेल गरम करायचं, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा तीळ घालायचे आहेत। यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आणि ही चुरचुरीत फोडणी या मिश्रणावर घालायची आहे। आपण तीळ घातले आहेत त्यामुळे हा नाश्ता पौष्टिकच आहे, खायला सुद्धा छान लागतो। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचा वापर सुद्धा करू शकता। सगळं व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। अशी चुरचुरीत फोडणी दिल्यामुळे हा पदार्थ आहे ना, तो खायला खूपच भारी लागतो। सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे बॅटर हे बघा असं घट्ट करायचं, यासाठी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। आपण मस्त हिरव्या मटारचे अप्पे बनवतोय, यासाठी अप्पे पॅन घेतलेला आहे। अप्पे पॅनमध्ये सगळ्या साच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल घालून थोडंसं पसरवून घ्यायचं, म्हणजे ज्या वेळेला आपण अप्पे बनवू ना तेव्हा ते चिटकणार नाही। ही तयारी आधीच करून घ्यायची। सगळ्या साच्यांमध्ये तेल लावून पसरवून घेतलेलं आहे। यानंतर हिरव्या मटारचं जे मिश्रण आहे ना, त्यामध्ये 1 पॅकेट इनोचं फोडून घालायचं आहे। अगदी जरासं पाणी घालायचं, लगेचच हे मिश्रण आहे एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं, जास्त सुद्धा फेटायचं नाही। गॅसवर मी अप्पे पॅन ठेवलेला आहे। या प्रत्येक साच्यामध्ये हे फेटलेलं मिश्रण आहे मटारचं ते घालायचं आहे। सगळ्या साच्यांमध्ये असं घालून घ्यायचं। हे बघा थोडं थोडं घालायचं, एकदम जास्त सुद्धा घालायचं नाही। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। सध्या हिरवा मटर बाजारात भरपूर आलेला आहे। हिवाळ्यामध्ये हिरवा मटर भरपूर यायला लागतो, तर याचे असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे। आपण यामध्ये बरेच पदार्थ असे घातले ते मुलं खात नाहीत, तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना बनवून दिलं ना तर ते नक्कीच खातील। सगळ्या साच्यांमध्ये हे बघा हे बॅटर मी सगळं घालून घेतलंय। आता याला झाकण लावायचं आहे आणि 5 मिनिटं स्लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वरून पूर्णपणे सुकलेलं आहे, ड्राय झालंय। आता हे सगळे अप्पे आहेत ते असे उलटून घ्यायचे आहेत। मंडळी, मी हिरव्या मटारचा म्हणजे ओल्या वाटाण्याचा डोसा सुद्धा बनवलेला आहे। हिरव्या मटारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, ती सुद्धा मंडळी नक्की पहा, तुम्हाला आवडेलच। हे बघा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। याच पद्धतीने बाकीचे सुद्धा पलटून घ्यायचे। कुठे जर कच्चे राहिले असतील तर हा अप्पे पॅन आहे, फिरवून सगळ्या बाजूनी एकसारखे हे भाजून घ्यायचे। खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो। मुलांना जर तुम्हाला टिफिनला द्यायचं असेल तर तुम्ही झटपट बनवून देऊ शकता। शिवाय त्यांना मधल्या वेळेच्या भुकेसाठी सुद्धा बनवून देऊ शकता। याची चव खूपच छान लागते। यामध्ये तुम्ही भाज्या तुमच्या आवडीच्या किंवा मुलांच्या आवडीच्या घालू शकता। आता सगळे अप्पे हे बघा मी पलटून घेतलंय। परत याला झाकण लावायचं आहे आणि 5 मिनिटं दुसऱ्या बाजूनी सुद्धा हे चांगले भाजून घ्यायचे आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असे भाजले गेलेले आहेत। पहा रंग खूप मस्त आलेला आहे। आता हे सगळे अप्पे काढून घेऊया। वाटाण्याची फक्त आपण भाजीच बनवत असतो, तर असे वाटाण्याचे असे वेगवेगळे पदार्थ बनवून सुद्धा खाल्ले पाहिजे। रंग पाहू शकता किती सुरेख आलेला आहे। सगळे अप्पे मी याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। मस्त वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे बनतात, खायला खूपच चवीला अप्रतिम लागतात।
पहा आतपर्यंत मस्त असे शिजलेले आहेत. मस्त हिरव्या चटणीबरोबर सर्व केले आहेत. तुम्ही मुलांना सॉसबरोबर देऊ शकता. तर मंडळी, तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची ही हिरव्या मटारच्या अप्प्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.